प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण नीटच्या स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघितलाच असेल. त्यानंतर युनिट्स आणि डायमेन्शनचे नीट CETला लागणारे जे काही लेक्चर्स आहेत ते पण मी अपलोड केलेले आहेत. तर ते जरूर बघा, कारण युनिट्स आणि मेजरमेंटवर बऱ्याचदा ह्या 2-3 वर्षापासून 2 ते 3 प्रश्न येतात आणि खूप सोपा चॅप्टर आहे आणि त्यामुळे त्याला स्किप करू नका आणि त्याच्या PYQचा अभ्यास करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समुळे आपल्याला काय होतं तर आपल्याला अभ्यास करण्याला दिशा मिळते आणि त्याच कन्सेप्ट रिपीट होतात आणि त्यातून नवीन प्रश्न तयार होतात. म्हणजे आपण कन्सेप्च्युअल अभ्यास करा की जेणेकरून फिरून फिरून कोणताही प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर लिहिता यायला हवं. तर आज आपण बघतो आहोत मॅथमॅटिकल मेथड, की ज्याचं स्टेट बोर्डला नाव आहे मॅथमॅटिकल मेथड. पण जर तुम्ही NCERTच्या सिलेबसमध्ये पाहिलं तर मोशन इन प्लेन याच्यामध्ये या चॅप्टरचे प्रॉब्लेम इन्क्लूड आहेत. तसंच वर्क पॉवर एनर्जी याही चॅप्टरमध्ये तुम्हाला स्केलर वेक्टरचे प्रॉब्लेम बघायला मिळतील आणि सिस्टीम ऑफ पार्टिकल याही चॅप्टरमध्ये तुम्हाला स्केलर वेक्टरचे प्रॉब्लेम बघायला मिळतील. म्हणजे हा चॅप्टर CBSEमध्ये 2-3 नावाने ओळखलेला आहे किंवा याच्यावरचे न्यूमरिकल्स आलेले आहेत आणि म्हणून या चॅप्टरच्या कन्सेप्ट खूप सोप्या आहेत. फक्त आपल्याला त्याचे PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर माहीत असतील तर आपल्याला अभ्यास करणं खूप सोपं जाणार आहे. बघा, आता हा जो प्रश्न आहे हा 1995 AIPMT 1995ला आलेला आहे. तोच 97ला त्याच टाईपचा प्रश्न आलेला आहे बाळांनो. इथे फक्त क्वांटिटी बदलून तोच 99ला आलेला आहे. कन्सेप्ट तीच आहे. आणि परत तुम्ही जर नीट क्वेश्चन पेपरचा जुन्या अभ्यास केला नीटच्या तर 2020ला पण हीच कन्सेप्ट रिपीट झालेली आहे. आणि म्हणून आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा जर व्यवस्थित अभ्यास केला आणि त्यानुसार आपण जर आपला अभ्यासाची स्ट्रॅटेजी ठेवली तर आपल्याला बऱ्यापैकी अभ्यास करणं सोपं जाणार आहे. त्याला एक निश्चित अशी दिशा मिळणार आहे. आणि म्हणून मी अगदी जुने सुद्धा PYQ घेतलेत बघा. AIPMT 1992 पासूनचे सुद्धा घेतलेत. का तर कन्सेप्ट रिपीट होतात किंवा आपल्याला कळतं की प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. आता याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की जुन्या क्वेश्चनमध्ये थोडंसं काहीतरी मॉडिफाय करून तुम्हाला नवीन प्रश्न दिलेला असतो आणि म्हणून मी ह्या PYQवर व्हिडिओ बनवते आहे. तर मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर सुरू करूयात आपण व्हिडिओ. तर बघा, सगळ्यात आधी महत्त्वाचं काय बघा, जेव्हा आपण स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 व्हेक्टर्स असं जेव्हा शिकतो तेव्हा तो आपल्याला फक्त तो स्केलर असतो. तर त्याचे काही उदाहरणं आपण बघूयात की जेणेकरून आपल्याला ते फॉर्म्युले आले तर खूप सारे प्रॉब्लेम सोपे जाणार आहे. तर स्केलर प्रॉडक्ट ऑफ 2 व्हेक्टर्स दॅट इज ए स्केलर, तो स्केलर असतो आणि म्हणून हा येणार आहे तुमचा FS प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ 2 व्हेक्टर अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन देम. या दोन्ही वेक्टरमध्ये थीटा अँगल आहे. आता हे पहिलं उदाहरण घेऊ, वर्क डन. Work done, that is the scalar product of these 2 vector. This F is the vector F, that is the force, and vector S is the displacement, and theta is the angle between these 2 vectors. Then the power is also a scalar quantity and it is the scalar product or dot product of the vector F and vector V. Vector F is the force and vector V is the velocity vector. Then FV cos of theta. Then the flux in electric field. Flux in electric field, that is also a dot product or scalar product of vector E and vector A. Vector E is the electric field and vector A is the area vector. बघा, एरिया ही क्वांटिटी कशी आहे तर ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. अंडरस्टूड. अँड therefore formula for the flux in electric field, that is EA cos of theta. Then next quantity, that is flux in magnetic field, that is phi b, that is vector B dot vector A. Then B is the magnetic field and A is the area vector. Again B into A into cos of theta. Theta is the angle between these 2 vectors. Then the potential energy of a dipole in electric field, that is equal to minus vector P dot vector E
P is the dipole moment and E is the electric field and it becomes minus PE cos of theta. हे सगळे उदाहरण आहेत बघा स्केलर प्रॉडक्टचे. आणि ज्या वेळेस तुम्हाला दोन गोष्टींचा स्केलर प्रॉडक्ट विचारला जातो आणि त्यावेळेस समजा पॉवर विचारली तर त्याचे ऑप्शन तुम्हाला 45 जूल 90 पॉवर विचारली तर वॅट या पद्धतीने तुम्हाला दिलेलं असतं पॉवरचं युनिट वॅट. ज्यावेळेस अशा पद्धतीचे नंबर आणि युनिट मधले ऑप्शन्स असतात ना बाळांनो तर त्यावेळेस आपण त्या दिलेल्या दोन क्वांटिटीचा काय घ्यायचा असतो स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा असतो. त्यानंतर आता आपण व्हेक्टर प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॉस प्रॉडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स हा बघू आपण. मग आता बघा काय आहे तर व्हेक्टर टो दॅट इज इक्वल टू व्हेक्टर आर क्रॉस एफ. म्हणजे जेव्हा तुम्ही दोन व्हेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट घेता किंवा व्हेक्टर प्रॉडक्ट घेता तो व्हेक्टर असतो आणि त्याला डायरेक्शन असते. ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे आणि याचं मॅग्निट्यूड जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण ह्या दोन व्हेक्टरचं मॅग्निट्यूड आणि त्या दोन व्हेक्टरमधला आपण काय घेतो साइन ऑफ दी स्मॉलर अँगल बिटवीन देम. म्हणजे याचं जर मॅग्निट्यूड घ्यायचं झालं ह्या टो घ्यायचं झालं तर दॅट इज इक्वल टू व्हेक्टर आर क्रॉस व्हेक्टर एफ अँड दॅट इज इक्वल टू आर एफ साइन थिटा. या पद्धतीने आपल्याला त्याचं मॅग्निट्यूड मिळतं. त्याच्यानंतर इथं हा टॉर्क आहे हा आर हा पोझिशन वेक्टर आहे आणि वेक्टर एफ हा फोर्स आहे. त्याच्यानंतर अँग्युलर मोमेंटम इट इज ऑल्सो वेक्टर क्वांटिटी अँड अँग्युलर मोमेंटम दॅट इज क्रॉस प्रॉडक्ट ऑफ वेक्टर आर क्रॉस पी. वेक्टर आर हा पोझिशन वेक्टर आहे आणि वेक्टर पी हे लिनियर मोमेंटम आहे लक्षात. आणि याचं मॅग्निट्यूड काय येणार आहे एल ची व्हॅल्यू येणार आहे तुमची दी आर पी साइन थिटा. थिटा इज द अँगल बिटवीन स्मॉलर अँगल बिटवीन दिस टू व्हेक्टर्स. त्याच्यानंतर म्हणजे बघा इथं दोन्ही पण याच्यात सिक्वेन्स चुकवायचा नाही. सिक्वेन्सला खूप महत्त्व असतं क्रॉस प्रॉडक्टमध्ये. आर क्रॉस एफच घ्यायचं आर क्रॉस पीच घ्यायचं. जर तुम्ही एफ क्रॉस आर लिहिलं तर पुढचं सगळं चुकून जाणार आहे तुमचं. त्याच्यानंतर इथे पण वेक्टर पी क्रॉस आर लिहिलं तर चुकणार आहे सगळं म्हणून इथे सिक्वेन्सला खूप महत्त्व आहे. आता पुढची क्वांटिटी आहे बाळांनो लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी दॅट इज ए वेक्टर प्रॉडक्ट ऑफ वेक्टर ओमेगा इंटू वेक्टर आर. आता हा ओमेगा काय आहे ओमेगा आहे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि वेक्टर आर आहे रेडियस वेक्टर आणि म्हणून व्ही ची जर किंमत घ्यायची झाली तर तुम्हाला मॅग्निट्यूड मिळणार आहे ओमेगा आर साइन थिटा. त्याच्यानंतर दी टॉर्क ॲक्टिंग ऑन ए डायपोल व्हेन प्लेस्ड इन अन इलेक्ट्रिक फील्ड. ज्यावेळेस हा टॉर्क इलेक्ट्रिक फील्डमध्ये ज्यावेळेस तुम्ही डायपोल हा इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवता त्याच्यावरचा टॉर्क आपल्याला या फॉर्म्युल्याने मिळतो वेक्टर पी क्रॉस ई म्हणजेच पीई साइन थिटा त्याचं मॅग्निट्यूड. आणि पी म्हणजे काय तर पी इज द डायपोल मोमेंट ऑफ दॅट मॅग्नेट अँड ई इज द इलेक्ट्रिक फील्ड आणि म्हणून टो दॅट इज इक्वल टू पीई साइन थिटा. आणि ह्या सगळ्या क्वांटिटी मॅक्सिमम कधी असणार आहे हा टॉर्क मॅक्सिमम कधी असणार आहे किंवा अँग्युलर मोमेंटम मॅक्सिमम कधी असणार आहे लिनियर व्हेलॉसिटी मॅक्सिमम कधी असणार आहे किंवा हा टॉर्क मॅक्सिमम कधी असणार आहे तर इथे साइन अँगल आहे आणि साइन 90 दॅट इज इक्वल टू 1 आणि म्हणून जेव्हा हे अँगल 90 डिग्री असणार आहे ह्या दोन्हींमधला अँगल 90 डिग्री असणार आहे तेव्हा ही क्वांटिटी काय असणार आहे मॅक्सिमम असणार आहे. अंडरस्टूड. हे खूपदा लागणाऱ्या गोष्टी आहेत आणि इथे पण तर तुम्हाला ज्या वेळेस दोन क्वांटिटीचा स्केलर प्रॉडक्ट हा 0 असतो त्यावेळेस त्या दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. ऑलवेज कीप इन माइंड. बघा हे दोन्ही ज्या वेळेस एकमेकाला परपेंडिक्युलर असतात म्हणजे हा थिटा 90 डिग्री असतो तेव्हा हा तुमचा डॉट प्रॉडक्ट हा नेहमी काय असतो 0 असतो. आणि जेव्हा या दोन्हींचा क्रॉस प्रॉडक्ट हा 0 असतो तेव्हा ते दोन व्हेक्टर एकमेकाला पॅरलल असतात. आले लक्षात. जेव्हा डॉट प्रॉडक्ट 0 त्या दोन्ही क्वांटिटी एकमेकाला परपेंडिक्युलर आणि जेव्हा क्रॉस प्रॉडक्ट 0 तेव्हा त्या दोन्ही क्वांटिटी एकमेकाला पॅरलल आणि जेव्हा त्यांच्यामध्ये 90 डिग्री अँगल असतो तेव्हा ती क्वांटिटी काय असते मॅक्सिमम असते. समजलं का. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी नीट लक्षात ठेवा आणि ज्या वेळेस तुम्हाला
वेक्टर पी डॉट क्यू घ्यायचं असतं तर त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युला मिळतो पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. हा झाला डॉट प्रॉडक्ट. आणि जर यांचा क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा असेल वेक्टर पी क्रॉस क्यू तर हा डिटर्मिनंटच्या स्वरूपात मिळतो आय कॅप जे कॅप के कॅप. हे युनिट वेक्टर आहेत. हा एक्स ॲक्सिसच्या दिशेने जाणारा युनिट वेक्टर, हा वाय ॲक्सिसच्या दिशेने जाणारा युनिट वेक्टर आणि हा झेड ॲक्सिसच्या दिशेने जाणारा युनिट वेक्टर. आणि इथे पी आधी आहे म्हणून पीचे कॉम्पोनंट पी एक्स पी वाय पी झेड आणि क्यू एक्स क्यू वाय आणि क्यू झेड या स्वरूपात दोन वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट लिहितात. आणि या कॉम्पोनंटच्या स्वरूपात हे पी एक्स पी वाय पी झेड हे अनुक्रमे एक्स वाय आणि झेड ॲक्सिसच्या दिशेने जाणारे वेक्टर पीचे काय आहेत कॉम्पोनंट आहेत. अँड दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. हे तिन्ही कॉम्पोनंट एकमेकाला कसे असतात म्युच्युअली परपेंडिक्युलर. आणि वेक्टर क्यूचे क्यू एक्स क्यू वाय क्यू झेड हे पण काय आहेत म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. दे आर दी रेक्टँग्युलर कॉम्पोनंट ऑफ दिस वेक्टर. अंडरस्टूड. तर ह्या फॉर्म्युला खूप खूप महत्त्वाचा आहे आणि हाही फॉर्म्युला खूप खूप महत्त्वाचा आहे. तर हे समजलं का बाळांनो. हे सगळं बेसिक आहे आणि हे बेसिक तुम्हाला एकदा आलं की पुढचे प्रॉब्लेम सोडवणं सोपं जाणार आहे. तर मी इथे हे प्रॉब्लेम लिहून घेतलेले आहेत आणि इथे पुढे ते सोडवणार आहे. तर तुम्हाला याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. Okay, now we will solve the problem. First problem. काय बघा, the resultant of वेक्टर ए क्रॉस 0 विल बी इक्वल टू. बघा AIPMT 1992 नीटच्या आधी 2013च्या पूर्वी जी परीक्षा होती मेडिकलसाठी तर तिला AIPMT म्हणत होते आणि म्हणून ती नीट सारखीच होती फक्त तिचं नाव 2013 पासून नीट झालेलं आहे. तर AIPMT 1992ला हा आलेला प्रश्न आहे. आता काय बघा द रिझल्टंट ऑफ वेक्टर ए क्रॉस 0. आता वेक्टर ए क्रॉस 0 मी काय सांगितलं की याचा क्रॉस प्रॉडक्ट हा नेहमी वेक्टर येतो पण 0ने गुणल्यामुळं तुमचा 0 वेक्टर येणार आहे. आणि कारण तो क्रॉस प्रॉडक्ट जेव्हा आपण दोन वेक्टरचा करतो तर तो वेक्टरच येतो आणि 0 वेक्टर यालाच आपण नल वेक्टर असं म्हणतो. आलं लक्षात. आणि म्हणून एवढं सोपं होतं बघा. द रिझल्टंट ऑफ याचा रिझल्टंट काय येणार आहे तर हा आपल्याला काय येणार आहे 0 वेक्टर किंवा नल वेक्टर. मग आपल्याला ऑप्शन काय काय दिलेले आहेत. पहिला ऑप्शन दिलाय 0, दुसरा दिलाय ए, सी ऑप्शन दिलाय 0 वेक्टर आणि डी दिलाय युनिट वेक्टर. मग करेक्ट काय आहे 0 वेक्टर. बघा चुकून पटकन मुलं 0 पण करू शकतात. आनंदाच्या भरात पहिलं पाहतात पुढचं पाहतच नाही. काळजीपूर्वक पाहायचं. उत्तर काय येणार आहे 0 नाही येणार आहे. काय येणार आहे 0 वेक्टर की जो आपला करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. समजतंय. आता दुसरं द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. The angle between the two vectors. Vector A that is equal to 3i cap plus 4j cap plus 5k cap. आणि दुसरा वेक्टर आहे तुमचा 3i cap plus 4j cap minus 5k cap. हे बघा बाळांनो उशीर लागला तरी चालेल थोडासा पण हे क्वेश्चन पेपर 2 तुम्ही रफ वर्क करता. नीट सोडवताना मागे कोरी जागा असते तुमच्या क्वेश्चनच्या मागे रफ वर्क करायला. तर हे घेताना काळजीपूर्वक घ्या. यातला एक जरी किंमत तुमची चुकली तर सगळं न्यूमेरिकल चुकणार आहे. आलं लक्षात. तर ह्या दोन वेक्टर मधला आपल्याला काय काढायचं आहे तर अँगल काढायचा आहे. आता खरं तर आपला फॉर्म्युला असतो वेक्टर ए डॉट बी दॅट इज इक्वल टू दी ए बी कॉस ऑफ थीटा. आणि म्हणून तुमचा कॉस ऑफ थीटा येणार आहे वेक्टर ए डॉट बी
डिवायडेड बाय ए बी. पण आधी एवढं करण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट करून पाहायची. काय पाहायची? तर आपल्याला असं माहिती आहे ह्या पद्धतीने तर येणार आहे आपल्याला वेक्टर ए डॉट बी. तर तुम्हाला हा ए डॉट बी मिळत असतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी कॉस ऑफ थिटा आणि डिव्हायडेड बाय याचं मॅग्निट्यूड असतं ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर आणि बीचं मॅग्निट्यूड असतं बी एक्स स्क्वेअर प्लस बी वाय स्क्वेअर प्लस बी झेड स्क्वेअर. पण हे इतकं लेंदी करण्यापूर्वी आणि थिटा बरोबर कॉस इनव्हर्स येतो. पण हे एवढं सगळं करण्यापूर्वी आधी एक छोटी गोष्ट करायची. काय करायचं बघा? तर आपल्याला ह्या दोन्हींमधला अँगल काढायचा आहे. एक मिनिट. तर आधी बघा ही एक मेथड आहे. पण आधी सोपं बघा. जर ह्या दोन्हींचा डॉट प्रॉडक्ट बघा आता तो काय येतो आपल्याला ए एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड बी झेड. आधी तो घेऊन बघायचा. बघा बरं. तर आता जर समजा हे 3 3 जा 9 हे आणि ए एक्स आणि बी एक्स हे ए वाय बी वाय प्लस 4 4 जा 16 आणि 5 5 जा -25. बघा बरं प्लस 25 आणि -25 झिरो आलाय का? आधी डॉट सगळ्यात सोपी पद्धत. हे एवढं करण्यापेक्षा आधी त्याचा काय घेऊन पाहायचा डॉट प्रॉडक्ट घ्यायचा. आणि डॉट प्रॉडक्ट जर झिरो आला तर ते दोन्ही वेक्टर एकमेकाला कसे असतात परपेंडिक्युलर असतात म्हणजे 90 डिग्री अँगल आहे. आणि जर तसं आलं नाही तर आधी त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट घेऊन पहा. क्रॉस प्रॉडक्ट जर झिरो आला तर ते एकमेकाला काय असतात पॅरलल असतात म्हणजे त्यांच्यामधला अँगल थिटा बरोबर काय असतो झिरो असतो. अंडरस्टूड. आणि जेव्हा हा झिरो येतो तर हा ए आणि बी एकमेकाला कसे असतात वेक्टर ए आणि बी हे एकमेकाला कसे असतात परपेंडिक्युलर म्हणजे थिटा बरोबर काय येणार आहे तुमचं 90 डिग्री. तर एवढ्या सोप्या पद्धतीने हा सोडवायचा होता की जो आपला ऑप्शन ए आहे आणि जो 1994ला AIPMTला विचारलेला आहे. समजलं का? तर 3 प्रकारे अँगल शोधता येतो. आधी सोपं काय करायचं हे कॉम्पोनंट पाहिजे. तोंडी आपल्याला त्याचा गुणाकार करता येतो. तर त्याचं जर स्केलर प्रॉडक्ट किंवा डॉट प्रॉडक्ट झिरो आला तर डोळे झाकून ते एकमेकाला काय आहेत परपेंडिक्युलर आहे म्हणजे थिटा काय 90 डिग्री आहे. त्याच्यानंतर त्याचा डिटर्मिनंट सोडून त्याचं नाही आलं समजा हे झिरो नाही आलं तर त्याचा काय घ्या क्रॉस प्रॉडक्ट घ्या पटकन. तो क्रॉस प्रॉडक्ट झिरो आला तर ते पॅरलल आहेत एकमेकाला म्हणजे थिटा बरोबर 0 डिग्री आहे. आले लक्षात? आणि नाहीच आलं तर मग त्यांच्यामधला वेगळा अँगल असेल तर मग आपण काय करायचं आहे तर आत्ता जी पद्धत सांगितली त्याने कॉस थिटा काढायचा आहे. पण ती थोडी लेंदी पद्धत आहे. ओके. तर या पद्धतीने हा पण प्रॉब्लेम सोडवलेला आहे. आता पुढचं बघू. बघा हे तिन्ही एकच पद्धतीचे प्रॉब्लेम आहेत आणि म्हणूनच हे जे सांगितले ना तुम्हाला सुरुवातीला उदाहरणं ते खूप महत्त्वाचे आहेत. व्हॉट इज द टॉर्क ऑफ द फोर्स? काय दिलाय तुम्हाला? फोर्स वेक्टर एफ दॅट इज इक्वल टू 2i कॅप मायनस 3j कॅप प्लस 4k कॅप न्यूटन आणि ऍक्टिंग ऑन ए पॉइंट पोझिशन वेक्टर काय दिलाय बघा 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप मीटर. हे काळजीपूर्वक घ्यायचे अबाउट दी ओरिजिन आणि तुम्हाला काय काढायचं आहे टॉर्क काढायचा आहे. आता बघा जेव्हा तुमचे ऑप्शन असे आय कॅप जे कॅप के कॅपच्या स्वरूपात दिलेलं असतं ना तर त्यांचा नेहमी काय घ्यायचा असतो क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचा असतो. आणि उत्तर जेव्हा मी सांगितलं 45 वॅट ते 90 वॅट अशा स्वरूपात असेल तर डोळे झाकून त्यांचा काय घ्यायचा असतो डॉट प्रॉडक्ट घ्यायचा असतो. मग आता बघा आपल्याला टॉर्क काढायचा आहे. आत्ताच आपण पाहिलं टॉर्क दॅट इज इक्वल टू सिक्वेन्स चुकवायचा नाही आर क्रॉस एफ आणि आर क्रॉस एफ म्हणजेच काय असतो डिटर्मिनंट आय कॅप जे कॅप के कॅप. आता आरचे कॉम्पोनंट काय बघा 3 2 3 इथे 2 -3 आणि 4. मग यातलं एक जरी चुकलं ना बाळांनो तरी सगळं चुकणार आहे त्यामुळे इथं चूक करायची नाही. ओके. आता कसं घ्यायचं बघा. आता हा डिटर्मिनंट कसा सोडवायचा बघूयात आपण. आता इथे बघा प्लस आय कॅप लिहायचं कंस घ्यायचा आणि इथं मायनस चिन्ह लिहायचं मायनस जे कॅप लिहायचं
इथे ब्रॅकेट घ्यायचा, मध्ये वजा चिन्ह लिहायचं आणि प्लस के कॅप घ्यायचं आणि ब्रॅकेट घ्यायचा आणि इथे वजा चिन्ह घ्यायचं. या गोष्टी करून घ्यायच्या आणि मग कसं सोडवायचं बघा. तर आता हा आय कॅप घेतला, याच्या खालचे कॉम्पोनंट हे हाईड करायचे आणि ह्या दोन्हींचा बघूयात आपण. हे बघा, ह्या दोन्हींचा क्रॉस प्रॉडक्ट 4 2 जा 8 मायनस 3 3 जा 9, पण हे -9 आहे म्हणजे मायनस मायनस काय झाले तुमचे प्लस झाले. आता मायनस जे कॅप घेतलं, हे कॉम्पोनंट हाईड करायचे. 4 3 जा 12 मायनस 3 2 जा 6. ओके. आता प्लस के कॅप घेतलं, हे 3. आता याच्या प्लस के कॅप घेतलं, याच्या खालचे कॉम्पोनंट हाईड करायचे. 3 3 जा 9 -9 आणि मायनस 2 2 जा 4. आता टोटल बघा बरं किती झाले. 8 + 9 17 आय कॅप. त्याच्यानंतर हे 6 झाले, तर हे -6, हे 6 12 - 6 6 आणि मायनस म्हणजे मायनस हे बघ 17 आय कॅप मायनस 6 जे कॅप आणि हे झाले -13 आणि के कॅप. मग बघा बरं, हा टॉर्कची किंमत आलेली आहे आणि हा कोणतं ऑप्शन आहे. 17 आय कॅप -6 जे कॅप प्लस 13 के कॅप वाला कोणता ऑप्शन आहे. तर तो ऑप्शन आहे डी. हा 1995ला आलेला आहे. AIPMT 1995 4 मार्कासाठी आलेला आहे. समजलं का डिटर्मिनंट कसा सोडवायचा ते. आता सेम पद्धतीचा प्रॉब्लेम परत 1997ला रिपीट झालेला आहे. काय प्रॉब्लेम, तर परत तसंच आहे. व्हॉट इज द टॉर्क ऑफ द फोर्स. फोर्स किती दिलाय तुम्हाला, -3 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 5 के कॅप आणि आर काय दिलाय 7 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस के कॅप. मग आता इथं लिहूयात आपण. इथे एफ काय झाला तुमचा -3, त्याच्यानंतर इथे +1 आणि इथे झाला +5 के कॅप. ओके. आणि आर काय झालंय 7 आय कॅप प्लस 3 जे कॅप आणि प्लस के कॅप. आता लिहू आपण इथे कॉम्पोनंट. मग आरचे कॉम्पोनंट लिहू 7 3 1 आणि याचे लिहू -3 1 आणि 5 आणि सोडवू आपण डिटर्मिनंट. परत तसंच आता काय करायचं. आय 5 3 जा 15 -1. ओके. आता बघा मायनस जे कॅप 7 5 जा 35 मायनस. आता हे मायनस मायनस काय झाले +3 आणि इथे के कॅप 7 1 जा 7 परत मायनस मायनस +9. आता टोटल काय झाले बघा 14 आय कॅप हे झाले बघा -38 जे कॅप आणि हे 16 के कॅप प्लस 16 के कॅप. बघा बरं कोणतं आन्सर आलं यातलं, तर सी आलंय का 14 आय कॅप -38 जे कॅप हे 3 38 जे कॅप प्लस 16 के कॅप. समजलं का. एकच टाईप आहे क्रॉस प्रॉडक्ट, म्हणजे तुम्हाला क्रॉस प्रॉडक्ट काढता येणं खूप गरजेचं आहे. ओके. आता पुढचा काय, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ लिनियर व्हेलॉसिटी इफ वेक्टर आर means this radius vector that is equal to 3 I cap minus 4 j cap plus k cap and omega that is equal to 5 I cap minus 6 j cap plus 6 k cap. हा पण 1999ला आलेला आहे. म्हणजे क्रॉस प्रॉडक्टची कन्सेप्टच खूप वेळा काय झालेली आहे रिपीट झालेली आहे. मग आता आपण इथे काय करू, तर आपण असं शिकलो आपल्याला लिनियर व्हेलॉसिटी घ्यायची आहे, तर त्याच्यामध्ये वेक्टर व्ही दॅट इज इक्वल टू ओमेगा क्रॉस आर घ्यायचं आहे. आले लक्षात. मग आता बघा इथं डिटर्मिनंट फक्त बदलतील. तर इथे ओमेगाचे कॉम्पोनंट आधी लिहायचे, इथे लिहूयात आपण दॅट इज इक्वल टू व्ही बरोबर. तर ओमेगाचे कॉम्पोनंट आधी लिहायचे काय आहे 5. बघा तुमचा वेक्टर ओमेगा आहे 5 आय कॅप
मायनस 6j कॅप प्लस 6k कॅप आणि वेक्टर आर रेडियस वेक्टर आहे बघा तुमचं, दॅट इज इक्वल टू 3i कॅप मायनस 4j कॅप प्लस k कॅप लिहूयात आता आपण बघा. ओमेगा 5 मायनस 6 प्लस 6 3 मायनस 4 1. आता काय येईल बघा, आय कॅप मायनस 6 मायनस मायनस प्लस 6 4 जा 24. ओके, आता मायनस जे कॅप हे हाईड करायचे, 5 जा 5 मायनस 6 3 जा 18. ओके, आता के प्लस के हे हाईड करायचे, मायनस 20 आणि हे मायनस मायनस प्लस 6 3 जा 18. आता टोटल बघू आपण. आता हे किती आले, प्लस 18 आय कॅप हे झाले बघा मायनस 13, पण हे मायनस मायनस प्लस झाले प्लस 13 जे कॅप आणि हे झाले बघा मायनस 2 के कॅप. आणि बघा बरं कोणता ऑप्शन आहे, तर तुमचा बी ऑप्शन आलाय का, 18 आय कॅप प्लस 13 जे कॅप मायनस 2 के कॅप. ओके, तर या पद्धतीने म्हणजे तुमचे जवळपास 3 प्रॉब्लेम हे कशावर आलेले आहे, तर क्रॉस प्रॉडक्टवर आलेला आहे आणि हा आपल्याला डॉट प्रॉडक्ट घेऊन करता येतो. आता अजून पुढचे पैवाक्य बघू. नेक्स्ट नंबर 6. If a unit vector is represented as 0.5 i cap minus 0.8 j cap plus c k cap, then the value of c is, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. कधी आलाय, 1999 ला आलेला आहे. मग आता बघा युनिट वेक्टर n कॅप दॅट इज इक्वल टू, याला आपण n कॅप म्हणू, काय आता 0.5 i कॅप प्लस मायनस 0.8 j कॅप आणि प्लस सी के कॅप आणि आपल्याला ह्या सी ची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपल्याला काय माहिती आहे, तर एन कॅप त्याचं मॅग्निट्यूड हे काय असतं, 1. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ युनिट वेक्टर, ए वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड दॅट इज कॉल्ड ॲज युनिट वेक्टर. मग याची किंमत टाकून देऊ आपण, त्याचं मॅग्निट्यूड काय 0.5 आय कॅप मायनस 0.8 जे कॅप प्लस सी के कॅप दॅट इज इक्वल टू 1. मग आता वेक्टरचं मॅग्निट्यूड कसं येतं, तर स्क्वेअर रूट ऑफ त्याच्या ह्या कॉम्पोनंटचा स्क्वेअर. मग आता 0.5चा स्क्वेअर मायनस 0.8चा स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1. आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स याच्या बाहेर काढायचे आपल्याला, म्हणून स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. मग आता 0.5चा स्क्वेअर मायनस 0.8चा स्क्वेअर, इथे हे प्लस येईल बघा, इथं मायनस येईल 0.8, तर काही फरक पडत नाही, 0.8चा तो प्लसच होणार आहे. तर प्लस 0.8 मायनस 0.8चा स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1. आता याचा स्क्वेअर येतो बघा 0.25 आणि याचा येतो 0.64 प्लस सी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1. दोन्हीची ॲडिशन करा, 0.89 प्लस सी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1. Therefore, c square that is equal to 1 minus 0.89 की जे येतं 0.11. पण ही c स्क्वेअरची व्हॅल्यू आहे, आपल्याला काढायची c, म्हणजे c दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 0.11. असं सोडवायचं आहे बघा हा. तर आता तुम्हाला हे एवढं खूप लेंदी वाटतं, बरोबर की नाही, तर डायरेक्ट तुम्हाला कोणत्या स्टेपला येता यायला पाहिजे, जेव्हा तुम्हाला टाइम वाचवायचा असतो नीट सीईटीला, आणि त्यामुळे डायरेक्ट तुम्ही हे तोंडी सुद्धा करू शकता. डायरेक्ट या स्टेपला आला, एकदा पद्धत माहीत झाली की डायरेक्ट या स्टेपला यायचं, 0.5चा स्क्वेअर प्लस मायनस 0.8 तो प्लसच येणार आहे आणि प्लस सी स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे ह्या कॉम्पोनंटचा स्क्वेअर बरोबर 1 घ्यायचं आणि पुढे सॉल्व करायचं, म्हणजे वेळ कमी लागणार का नाही. आणि बघा सीईटीला आणि नीटला प्रश्न सेम असतात, फक्त इथं 4 मार्काला असतो आणि इथं 1 मार्काला असतो. आता बघा सीईटी 2018ला दिसतंय का, सेम प्रॉब्लेम आलेला आहे, फक्त ह्या वेक्टरची व्हॅल्यू बदलली आहे आणि इथं जसं सी ची व्हॅल्यू काढायची आहे तसं इथं कोणती व्हॅल्यू काढायची, तुम्हाला बी ची व्हॅल्यू, ही बी दिलेली नाहीये, ती बी काढायची. मेथड सेम आहे, तुम्ही सोडवा आणि उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका, पद्धत मी सांगितलेली आहे.
ओके, आणि याचं उत्तर काय आलेलं आहे? ऑप्शन बी आलेलं आहे, स्क्वेअर रूट ऑफ 0.11. समजलं? आता पुढचं तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता पुढचा प्रॉब्लेम. If vector f that is equal to 60 I cap plus 15 j cap minus 3 k cap Newton and vector v that is equal to 2 I cap minus 4 j cap plus 5 k cap meter per second, then instantaneous power is. आता बघा ऑप्शन, आधी ऑप्शन पाहिजे, कारण जेव्हा नंबरमध्ये ऑप्शन दिलेले असतात ना तेव्हा डायरेक्टली त्यांचा काय घ्यायचा असतो? डॉट प्रॉडक्ट घ्यायचा असतो, आणि डॉट प्रॉडक्टमध्ये सिक्वेन्स बदलला तर फरक पडत नाही. म्हणजे इन्स्टंटेनियस पॉवर जर घ्यायची तर ती तुमची एफ डॉट व्ही घेतलं काय आणि व्ही डॉट एफ घेतलं काय. मग आता तुमचं एफ काय बघा, तर 16 आय कॅप प्लस 15 जे कॅप मायनस 3 के कॅप, आणि आपण याला खाली लिहू, डॉट शेजारी न लिहिता खाली लिहू. हे काय बघा, 2 आय कॅप मायनस 4 जे कॅप प्लस 5 के कॅप. का तर ह्या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन एफ एक्स व्ही एक्स, एफ वाय व्ही वाय, एफ झेड व्ही झेड. आता काय येईल, 16 2 जा 120, हे येणार 15 4 जा मायनस हे म्हणजे मायनस 60, आणि हे 3 5 जा 15, पण हे मायनस आहे मायनस 15, म्हणजे टोटल झाले 120 मायनस 75. आन्सर आलं 45 वॅट. बघा केवढं सोपं आहे. खरंच 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे का हा? नाही. म्हणजे तुम्ही डायरेक्ट याचे जे कॉम्पोनंट आहे त्याचा गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं. कधी आलेलं आहे? AIPMT 2000ला आलेलं आहे. म्हणजे क्रॉस प्रॉडक्टपेक्षा डॉट प्रॉडक्ट एकदम सोपं आहे की नाही. आता पुढचा सेम टाईप आहे परत. इफ ए व्हेक्टर 2 आय कॅप, काय दिले बघा इथे खाली सोडू आपण, 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 8 के कॅप इज परपेंडिक्युलर टू दी व्हेक्टर 4 जे कॅप. बघा काळजीपूर्वक सिक्वेन्स बदललेला आहे. 4 जे कॅप मायनस 4 आय कॅप प्लस अल्फा के कॅप. बघा इफ ए वेक्टर, हा वेक्टर इज परपेंडिक्युलर टू दिस वेक्टर, देन व्हॅल्यू ऑफ अल्फा इज. आपल्याला इथे अल्फाची व्हॅल्यू काढायची आहे. अल्फा किती? मग आपण असं शिकलो की ह्या दोन्हींचा डॉट प्रॉडक्ट जेव्हा 0 येतो त्यावेळेस ते परपेंडिक्युलर असतात, आणि म्हणून आपण याचा सिक्वेन्स आधी करेक्ट करून घेऊ. काय करू, मायनस 4 आय कॅप प्लस 4 जे कॅप, कारण आपल्याला गुणाकार करायला सोपं जाईल, आणि त्यांचा घ्यायचा डॉट प्रॉडक्ट. मग आता डॉट प्रॉडक्ट घेतला काय आलं बघा, मायनस 8 प्लस 12 प्लस 8 अल्फा आणि दॅट इज इक्वल टू 0. मग आता हे टोटल काय झाले बघा, 4 प्लस 8 अल्फा दॅट इज इक्वल टू 0, म्हणजे 8 अल्फा दॅट इज इक्वल टू मायनस 4, आणि अल्फा दॅट इज इक्वल टू मायनस 4/8 दॅट इज नथिंग बट मायनस 1/2. ही झाली अल्फाची व्हॅल्यू, की जो कधी आलेला आहे 2005ला आलेला आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय आहे, बी आहे. तर अशा या पद्धतीने आपल्याला स्केलर व्हेक्टर म्हणजेच मॅथमॅटिकल मेथड या चॅप्टरवर PYQ आलेले आहेत. आता पुढच्या पार्टमध्ये आपण कंटिन्यू करणार आहे ही सिरीज, की जोपर्यंत संपत नाही. 2020-22 पर्यंत काय जे आले ते सगळे तर याच्यात आपण घेणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये या प्रॉब्लेमचं उत्तर टाका, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल, आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.